मिरज हायस्कूलमधील पाळण्यांसाठी दर निश्चित करा. मिरज सुधार समितीची आग्रही मागणी. जानेवारी महिन्यात होणाऱ्या हजरत मिरासाहेब दर्गा उर्सासाठी महापालिकेच्या मिरज हायस्कूल मैदानाची जागा भाडे तत्वाने देताना निविदेमध्ये पारदर्शकता बरोबरच भाविकांना पाळण्यासह मनोरंजनाचे दर निर्धारित करण्याची तसेच महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी मिरज सुधार समितीने महापालिकेकडे केली आहे. मंगळवारी मिरज सुधार समितीची ॲडव्होकेट ए काझी, समन्वयक शंकर परदेशी, नरेश सातपुते, राकेश तामगावे, अफजल बुजुर्ग, संतोष जेडगे, राजेंद्र झेंडे, वसीम सय्यद, सलीम खतीब, अभिजित दानेकर, श्रीकांत महाजन आदी सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गतवर्षी मिरज हायस्कूलच्या मैदान जागा भाड्याने दिलेल्या निविदेत पारदर्शकता नसल्याने ठेकेदारांनी याचा गैरफायदा मनोरंजन खेळाचे दर भरमसाठ लावून भाविकांची आर्थिक लूट केली होती. गत वर्षाचा अनुभव पाहता जागा भाड्याने देण्याच्या निविदेत पारदर्शकता आणून मोठ्या आकाराच्या पाळण्यांसह अन्य मनोरंजन खेळाचे प्रत्येक व्यक्ती दर 50 रुपये आणि लहान पाळण्यासह अन्य मनोरंजन खेळाचे प्रत्येक व्यक्ती दर 30 रुपये दर निविदेत नमूद करणे, भाविकांच्या सुरक्षेसाठी विम्यासह अन्य उपाययोजना करण्याबरोबरच उरसात येणाऱ्या महिला भाविकांसाठी जागोजागी स्वतंत्र फिरते शौचालय बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. गतवर्षी जागा ठेकेदारांनी 9,40,000 भाडे देऊन मनोरंजन खेळाचे भरमसाठ दर आकारले होते. यंदा दर निश्चित केल्यास ठेका कमी दरात जाण्याची शंका सहाय्यक आयुक्त आडसुळे आणि मिरज हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी व्यक्त केली असता गतवर्षीपेक्षा 2,60,000 अधिक म्हणजे 12 लाख रुपये भाडे देऊन निर्धारित दरात ठेका घेण्याची तयारी मिरज सुधार समितीने दाखवल्याने अधिकारी सुद्धा गप्प झाले. यावेळी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नगर अभियंता वैभव वाघमारे आदी अधिकारी उपस्थित होते. आज मिरज शहर सुधार समितीतर्फे सहायुक्त आडसू साहेब यांची भेट घेण्यात आली. मिरज शहरात काही दिवसात होत असलेल्या उर्सासंदर्भात आणि नागरिकांना सुखसुविधा योग्य पद्धतीने मिळाव्यात या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. गेल्या वर्षी पाळण्यासंदर्भात काही प्रमाणात आलेल्या तक्रारी आणि अवाढव्य लागू केलेला दर या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना माफक प्रमाणात म्हणजे 50 आणि 30 रुपये अशा स्वरूपातलं दर आकारणी व्हावी या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि महिलांसाठी खास करून फिरते शौचालय तसेच विविध सुविधा ह्या नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात ही आमची प्रामुख्याने यात मागणी होती. आणि त्या संदर्भात आडसू साहेबांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देऊन योग्य ती कारवाई करणार असल्याचे आम्हाला सांगितलेलं आहे. हिरकणी न्यूज करिता नजीर शेख, मिरज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.